नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे गणेश देवकाते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये सर्व शेतकऱ्यांना एक महत्त्वाची अपडेट आहे आणि सोबतच एक आनंदाची बातमी पण आहे। मित्रांनो, सर्व शेतकरी 18व्या हप्त्याची वाट बघत आहे। याच्या रिलेटेड एक महत्त्वाची अपडेट आहे। हा हप्ता तुम्हाला किती तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल यावरती आपण जे अपडेट आलेला आहे ते बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, भरपूर शेतकऱ्यांना 17 हप्ता हा भेटला नाही। त्या 17व्या हप्ता न भेटण्याच्या मागचे कारण काय हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्याच्यावरती काय सोल्युशन आहे हे पण आपण पुढे बघणार आहोत। आणि सोबतच मित्रांनो, भरपूर असे शेतकरी आहेत त्यांचा पीएम किसान योजनेअंतर्गत रजिस्ट्रेशन होत नाही व ते पीएम किसान योजनेसाठी पात्र ठरत नाही। तर भरपूर अशा ठिकाणी जिल्ह्यामध्ये, गावामध्ये, तालुक्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे पीएम किसान योजनेसाठी, पण ते अर्ज वारंवार रिजेक्ट होतात। डिस्ट्रिक्ट ऑफिसवरून रिजेक्ट होतात किंवा तालुका ऑफिसवरून रिजेक्ट होतात। त्याच्यावरती सोल्युशन काय, संपूर्ण ए टू झेड तुम्हाला लाईव्ह प्रोसेस आज बघायला भेटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप जे पॉइंट आहेत महत्त्वाचे, म्हणजे ते तुम्हाला समजायला पाहिजे, त्या रीतीने जर तुम्ही चालले, त्याला तुम्ही फॉलो जर केलं तर तुम्हाला कोणतेही पुढे प्रॉब्लेम येणार नाही। तर इथे बघू शकतात पीएम किसान योजना रजिस्ट्रेशन आणि पीएम किसान योजनेचा जे स्टेटस आहे ते चेक कसं करायचं हे थोडक्यात दिलेलं आहे। पण मित्रांनो, जे तुम्हाला पॉइंट माहीत पाहिजे, तर इथं एलिजिबिलिटी फॉर पीएम किसान योजना, तर याच्यासाठी जे स्मॉल शेतकरी आहे, म्हणजे जे कमी जमीन आहे ते शेतकरी याच्यासाठी पात्र राहतात आणि त्यांची जर एज 18 ते 40 वर्ष असेल हेच तुम्हाला शेतकरी या योजनेसाठी पात्र दिसतील। आणि मित्रांनो, 2 हेक्टर्स तुम्हाला जी जमीन आहे तुमच्या खात्यावरती ती तुम्हाला पाहिजे, तरच तुम्ही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकतात। हे तर झालं मित्रांनो पीएम किसान योजनेसाठी एलिजिबिलिटी। आता पुढे पण भरपूर असे महत्त्वाचे पॉइंट आहेत, ते पण तुम्ही बघून घ्यायचे आहेत। आता डॉक्युमेंट रिक्वायर्ड काय पीएम किसान योजनेसाठी, तर तुम्हाला आधार कार्ड हे लागणार आहे, परत पासपोर्ट साईजचा तुमचा जो फोटो आहे तो लागणार आहे, लँड होल्डिंग डिटेल म्हणजेच तुमचं जे 7/12 असतं, 8/74 असतो तो लागणार आहे, इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे। तर मित्रांनो, भरपूर ठिकाणी एवढे डॉक्युमेंट विचारत नाही, पण तुम्ही जास्तीत जास्त जर डॉक्युमेंट अपलोड केले, स्कॅन करून अपलोड केले, तर तुम्हालाच तुमचा जो फायदा असतो तो बघायला भेटतो आणि कोणत्याही प्रकारे तुमचं जे पीएम किसान योजनेचा फॉर्म असतो तो रिजेक्ट झालेला नाही दिसत। बँक अकाउंट पण लागणार आहे, हे बँक अकाउंट तुमचं ऍक्टिव्ह पाहिजे आणि सोबतच याला जो मोबाईल नंबर लिंक आहे तो पण पाहिजे। जर तुमच्याकडे मेल आयडी असेल तर तुम्ही तो देऊ शकतात, हे ऑप्शनल आहे। तर जे अप्लाय करायची प्रोसेस आहे ती मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर मित्रांनो, आता इथं जे मेन पॉइंट आहे, आता तुम्हाला जर याचं स्टेटस चेक करायचं असलं तर पीएम किसान योजनेचं पोर्टल आहे, याच्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण आपण बघितलं होतं। आता हे पीएम किसान योजनेचं जे स्टेटस आहे, जे एलिजिबल शेतकरी आहेत आणि ज्यांनी नवीन फॉर्म भरलाय, नवीन फॉर्म भरला तर तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर भेटतो, नाही भेटला तर इथं तुम्ही कन्व्हेयर स्टेटस वरती जाऊन तो रजिस्ट्रेशन नंबर काढू शकतात। याच्या सर्वांच्या ज्या लिंक आहे आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघायला भेटतील, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकतात। रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, जो आधार मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक ओटीपी येतो। ओटीपी आल्यानंतर इथे माहिती दिलेलं आहे। ही प्रोसेस केल्यानंतर मित्रांनो, तुमचं जे स्टेटस आहे, तुम्ही जर एलिजिबल असाल तर तुम्हाला तिथं ग्रीन मध्ये राईट दिसेल। आता ही जी नॉर्मल इन्फॉर्मेशन आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत। आता मित्रांनो, जे आहे आता इथं बघू शकतात जे इन्स्टॉलमेंट आहे त्याचं कोणत्या तारखेला किती इन्स्टॉलमेंट आलेलं आहे आणि कोणत्या पेंडिंग मध्ये आहे। आता पेंडिंग मधल्या इन्स्टॉलमेंट आहे त्या तुम्ही कशा घ्यायच्या हे पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता इथं जे बेनिफिशियरी आहेत, जे तुमच्या गावामध्ये लिस्ट लागते, ती गावाची लिस्ट पण तुम्ही इथून काढू शकतात। सर्व माहिती त्या पोर्टलवरती देण्यात आलेलं आहे, ते आपण थोडक्यात पुढे बघणारच आहोत। आता इथे बघू शकतात तारखेनुसार जे वर्ष आहे त्यानुसार तुम्हाला सर्व हप्ते बघायला भेटतील। आता जो 18वा हप्ता आहे पीएम किसान योजनेचा तो तुम्हाला सप्टेंबर 2024 या महिन्यामध्ये बघायला भेटणार आहे आणि येणारा 19वा हप्ता हा फेब्रुवारी 2025 या वर्षी तुम्हाला बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, त्याच्या अगोदर तुम्ही लँड सीडिंग, आधार सीडिंग, बँकेला आधार लिंक आहे का नाही व तुमचा मोबाईल नंबर हा आधारला लिंक आहे का नाही, भरपूर जे शेतकरी आहे त्यांचा
जो आधारला मोबाईल नंबर असतो तो लिंक नसतो, त्यामुळे पण तुमचा जो फॉर्म रिजेक्ट होण्याचे चान्सेस आहे ते वाढत असतात। हे जर सर्व प्रोसेस तुम्ही जर फॉलो केल्या व्यवस्थित तर तुमचे जे हप्ते आहेत पीएम किसान योजनेचे ते तुम्हाला रेग्युलर तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटतील। तर मित्रांनो, तुम्हाला कळलं आहे की 18वा हप्ता तुम्हाला कोणत्या महिन्यामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटणार आहे। तर मित्रांनो, ज्या अपडेट आहेत आपण कशा करायच्या तुम्हाला इथं पीएम किसानच्या पोर्टलवरती यायचं आहे। आता इथे आल्यानंतर तुम्हाला नवीन फार्मर रजिस्ट्रेशन, ई-KYC, कनो युअर स्टेटस असं ऑप्शन बघायला भेटेल। आता इथं बघू शकतात संपूर्ण जी माहिती आहे इथं देण्यात आलेलं आहे। तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून पण हे काम करू शकतात। तुम्हाला कुठेही जायची गरज नाही, सेतूमध्ये जायची गरज नाही, कोणतेही पैसे द्यायची गरज नाही। आता इथं अपडेट मोबाईल नंबर हे पण करू शकतात। नवीन ऑप्शन आलेत। तुमच्या जर नावामध्ये 7/12 जर नाव नसेल आधार कार्ड वरती त्यामध्ये पण तुम्ही करेक्शन करू शकतात। स्टेटस पण पाहू शकतात। ऑनलाईन जे रिफंड आहे, आता आपण जे पहिले हप्ते बघितले होते भरपूर शेतकऱ्यांना भेटले नाही, जसे की इथे बघू शकतात। इथं आल्यानंतर हे जे इन्स्टॉलमेंट आहेत ह्या भेटलेल्या नाहीत, तर तुम्हाला ह्या इन्स्टॉलमेंट जर परत पाहिजे असेल तर इथं जाऊन तुम्ही कंप्लेंट करू शकतात, ई-KYC करू शकतात। संपूर्ण जी माहिती आहे मित्रांनो आणि जे नवीन अपडेट येत आहे त्या पोर्टलवरती देण्यात आलेलं आहे। तुम्ही ह्या प्रोसेसनुसार जर हे अपडेट करताल तर तुम्हाला जो येणारा 18वा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यामध्ये बघायला भेटेल व तुम्हाला जो 17वा हप्ता भेटला नाही तसा प्रॉब्लेम होणार नाही। तर मित्रांनो, हे लक्षात ठेवायचं आहे। सेम ह्या प्रोसेस सर्व शेतकऱ्यांना करून बघायचे आहेत, यामध्ये 100% रिझल्ट तुम्हाला बघायला भेटेल। तर मित्रांनो, ही अपडेट होती 18व्या हप्त्याबद्दल पण आपण बघितली आहे अपडेट, आणि ज्या अदरवाईज ज्या अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा। आपल्या शेतकरी मित्रांमध्ये सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा। अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो, त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद।